नमस्कार विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा आज आपण भेटतोय. बी भाग 3 पेपर क्रमांक 12 सेमिस्टर क्रमांक 6 राजकीय भूगोल यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक क्रमांक 1 मॉड्यूल क्रमांक 1 इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल जिओग्राफी याचा अभ्यास करत आहोत. या प्रकरणामध्ये एकूण 4 मुद्दे आहेत. त्यापैकी पहिला मुद्दा जो आहे डेफिनेशन ऑफ पॉलिटिकल जिओग्राफी हा आपला झालेला आहे. दुसरा जो आहे तो नेचर अँड स्कोप ऑफ पॉलिटिकल जिओग्राफी हाही आपला सविस्तर झालेला आहे. मला वाटतं या 2 मुद्द्याबद्दल आपल्या कुणाच्याही मनामध्ये शंका नसावी किंवा तुमचे काही डाऊट्स नसावे. जर डाऊट असतील तर तुम्ही मला डायरेक्ट फोन करून व्हॉट्सअपवरून तसं विचारू शकता. आज आपण जी सुरुवात करणार आहोत ते मुद्दा क्रमांक 3 अप्रोचेस ऑफ पॉलिटिकल जिओग्राफी, राजकीय भूगोलातील दृष्टिकोन किंवा राजकीय भूगोलाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन हा मुद्दा आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण मागील तासापर्यंत काय पाहिलं होतं याचा थोडक्यात आढावा. मागच्या तासाला आपण पाहत होतो की राजकीय भूगोलाची व्याप्ती, स्कोप ऑफ पॉलिटिकल जिओग्राफी. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी राजकीय भूगोलाच्या व्याप्ती संदर्भात आपापली मतं स्पष्ट केलेली आहेत. खरं तर राजकीय भूगोलाची व्याप्ती याचा अर्थ राजकीय भूगोलाचा अभ्यास क्षेत्र, राजकीय भूगोलाची विषय सामुग्री किंवा त्यालाच आपण राजकीय भूगोलाचा अभ्यास मर्यादा, म्हणजे कोणत्याही विषयाची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती म्हणजे त्या विषयामध्ये अभ्यासले जाणारे विषय, त्या विषयाचे क्षेत्र किंवा त्या विषयाच्या मर्यादा, या अंगाने आपण वेगवेगळ्या विषयांची व्याप्ती अभ्यासतो. आणि म्हणून राजकीय भूगोलाची सुद्धा काही ठराविक अशी व्याप्ती आहे. त्या व्याप्तीमध्ये राहून, त्या मर्यादेमध्ये राहूनच राजकीय भूगोलाचा अभ्यास केला जातो. आता ही राजकीय भूगोलाची व्याप्ती वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळी सांगितलेली जरी असली तरी 1972 मध्ये पॉन्स या शास्त्रज्ञानं राजकीय भूगोलाची व्याप्ती स्पष्ट करत असताना त्यांनी 6 मुद्द्यांचा आधार घेतला. एक की राजकीय भूगोलाचा अभ्यास विषय जे आहेत ते राज्य व राष्ट्र यांची भौगोलिक एकरूपता आपल्याला राजकीय भूगोलामध्ये अभ्यासावी लागते किंवा राजकीय भूगोलाचा अभ्यासाचा तो एक विषय आहे. एखाद्या देशातील, राष्ट्रातील साधन संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्ती असेल, मानवनिर्मित साधन संपत्ती असेल, त्या साधन संपत्तीचा तेथील त्या राष्ट्रावरती कसा प्रभाव पडलेला आहे या दृष्टीने आपण त्याचा अभ्यास करतो. त्याचबरोबर लोकसंख्येची सामाजिक संलग्नता, म्हणजे ज्या देशामध्ये लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचा अभ्यास, त्याचबरोबर त्या लोकसंख्येची युती किंवा त्या लोकसंख्येची गुणवत्ता काय आहे किंवा त्या लोकसंख्येची क्वालिटी किंवा क्वांटिटी, संख्या, म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या एखाद्या देशातील लोकसंख्येचा अभ्यास राजकीय भूगोलामध्ये आपल्याला करावा लागतो. चौथा जो मुद्दा त्यांनी स्पष्ट केलेला होता ते राज्य संस्थेच्या युतीचे भौगोलिक वितरण. जे एक युती आहे, कोणताही देश या ग्लोबलायझेशनमुळे किंवा आताच्या या वर्तमान स्थितीनुसार कोणताही देश दुसऱ्या देशापासून, जगापासून अलिप्त राहू शकत नाही. किंबहुना आपल्याला असं म्हणता येईल की कोणताही देश स्वयंपूर्ण नाही. तो स्वयंपूर्ण होण्यासाठी त्याला इतर देशांशी मैत्री करावी लागते, सहकार्य करावं लागतं. आणि मग एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं ज्यावेळी आपण मराठीमध्ये म्हणतो, तसंच प्रत्येक राष्ट्राला आपले मित्र, सहकारी शोधावे लागतात किंवा इतर देशाशी मैत्री करावी लागते, व्यापार करावा लागतो, देवाणघेवाण करावी लागते. आणि याच्यातून आपण स्वयंपूर्ण होत असतो. त्याचबरोबर आपलं संरक्षण ही मजबूत होत असतं, शत्रू राष्ट्रावरती वचक बसवू शकतो. आणि ह्या सर्व राजकीय जे ध्येय धोरण आहेत त्यांचा अभ्यास राजकीय भूगोलामध्ये
करावा लागतो. पाचवा जो मुद्दा त्यांनी स्पष्ट केलेला होता तो व्यापार देवाणघेवाण. म्हणजे आज याच्या अगोदर मी तुम्हाला स्पष्ट केलं की कोणताही देश कोणताही प्रदेश स्वयंपूर्ण नसतो आणि नाही, त्याला एकाकी राहता येत नाही. त्यामुळे त्या देशातील लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागविण्यासाठी, त्याचबरोबर लोकांना सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी ज्या काही सेवा सुविधा आवश्यक असतात त्या सेवा सुविधा आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यासाठी त्या देशाला इतर देशावरती अवलंबून राहावं लागतं. आणि म्हणून हे प्रत्येक देश एकमेकाशी व्यापार करत असतात, एकमेकाच्या वस्तूंची देवाणघेवाण करत असतात. जसं भारत आजही गरीब देशांना मदत करतोय, किंवा भारतामध्ये एवढी प्रचंड प्रमाणात बेरोजगारी, प्रचंड प्रमाणात गरिबी असून सुद्धा भारत आपल्यापेक्षा गरीब असणाऱ्या देशांना आर्थिक मदत करतो, किंवा त्या प्रदेशामधील तेथील लोकांचं जीवन सुखी आणि समृद्ध होण्यासाठी काही सेवा सुविधा त्या ठिकाणी निर्माण करतो, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो. मग हे जी काही ध्येय धोरणं आहेत, कोणत्या देशाला मदत करायची, कोणत्या देशाशी मैत्रीचे संबंध स्थापन करायचे, कोणत्या देशाची कोणत्या वस्तूंचा व्यापार करायचा, हा सर्व भाग राजकीय भूगोलाच्या अभ्यासांतर्गत येतो. आणि त्यानंतरचा जो सहावा मुद्दा आहे राष्ट्रीय दृष्टिकोन व आकलन. म्हणजे आपल्या देशाच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, प्रत्येक नागरिकांना माहिती असणं आवश्यक आहे. आपले विकनेस पॉइंट कोणकोणते आहेत, स्ट्रेंथेन पॉइंट्स कोणकोणते आहेत. आपल्यामध्ये भारतामध्ये किंवा कोणत्याही ज्या देशाचा आपण नागरिक आहोत, नागरिक या नात्यानं आपल्या देशाची राजकीय स्थिती, भौगोलिक स्थिती, आर्थिक स्थिती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या देशाचं स्थान, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचं स्थान, विस्तार, क्षेत्रफळ, लोकसंख्या, नैसर्गिक साधन संपत्ती, सीमा, सरहद्दी, सीमा प्रदेश, या सर्व घटकांचा आपण अभ्यास राजकीय भूगोलामध्ये करतो. हे पॉइंट्स या शास्त्रज्ञांनी 1972 मध्ये सांगितले. याच्यावरती सविस्तर आतापर्यंत आपली 3 लेक्चर्स झालेले आहेत. आज जो आपण सुरुवात करणार आहोत तो एक वेगळा मुद्दा आहे, राजकीय भूगोलाचे दृष्टिकोन किंवा पद्धती. कोणताही विषय असू दे, प्रत्येक विषयाचा अभ्यास हा एक विशिष्ट पद्धतीनं होत असतो, किंबहुना प्रत्येक विषयाच्या अभ्यासाच्या पद्धती असतात. तुम्ही म्हणाल या विषयाच्या अभ्यासाच्या पद्धती का असतात, तर त्या विषयामध्ये एक सिस्टमॅटिकपणा यावा, त्या विषयामध्ये एक सुसंबद्धता यावी, त्या विषयामध्ये एक व्यवस्थितपणा यावा, यासाठी त्या विषयाच्या किंवा प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे एक दृष्टिकोन असतात. त्यालाच आपण अभ्यासाच्या पद्धती म्हणतो. या पद्धती वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक विषयाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. जसं आपण लोकसंख्येचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला एखाद्या देशातील किंवा जगाची लोकसंख्या आपण अभ्यासतो, मात्र ती लोकसंख्या किती गुणात्मक आहे, किती संख्यात्मक आहे, याच्या बरोबरच त्या लोकसंख्येची वाढ, लोकसंख्येचे वितरण, वितरणावरती परिणाम करणारे घटक, लोकसंख्येची घनता, घनतेवरती परिणाम करणारे घटक, त्या लोकसंख्येची व्यवसायानुसार विभागणी किंवा लिंग गुणोत्तर किंवा लोकसंख्येच्या संदर्भात असणारे वेगवेगळे सिद्धांत, या घटकाचा आपण अभ्यास करतो. प्राकृतिक भूगोलामध्ये ज्यावेळी आपण मृदाशास्त्राचा अभ्यास करतो किंवा मृदा भूगोलाचा अभ्यास करतो त्यावेळी मृदा ही एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे, ती सजीवांच्या दृष्टीने कशी उपयुक्त आहे, या संदर्भातला अभ्यास आपण करतो. तर म्हणजे एक दृष्टिकोन असतो. एखाद्या घटकाकडे ज्यावेळी आपण पाहतो ती एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे की मानवनिर्मित साधन संपत्ती आहे. नैसर्गिक साधन संपत्ती असेल तर ती मानवी जीवनाच्या दृष्टीने किती महत्वाची आहे, किंवा याचा देशाच्या विकासावरती कसा परिणाम झालेला आहे, या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करावा लागतो.
म्हणून प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे एक विशिष्ट असे दृष्टिकोन असतात, विशिष्ट अशा अभ्यास पद्धती असतात. राजकीय भूगोल हा त्याला अपवाद नाही. राजकीय भूगोलामध्ये सुद्धा राजकीय भूगोलाच्या अभ्यास पद्धतीचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, ते अनेक शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहेत. विशेषतः हार्टशॉन या शास्त्रज्ञाने राजकीय भूगोलाच्या अभ्यासाच्या पद्धती म्हणजेच राजकीय भूगोलाचे दृष्टिकोन स्पष्ट केलेले आहेत. याच्यामध्ये एकूण 6 दृष्टिकोनांचा समावेश होतो. जे राजकीय भूगोलाचे दृष्टिकोन जर आपण कोणी म्हटलं तर एकूण 6, ढोबळमानाने एकूण 6. हे 6 कोणकोणते आहेत? त्यातला पहिला सत्ता पृथक्करण दृष्टिकोन. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. पहिला जो आहे राजकीय भूगोलाच्या अभ्यासाचा दृष्टिकोन सत्ता पृथक्करण दृष्टिकोन. दुसरा जो आहे तो ऐतिहासिक दृष्टिकोन. तिसरा जो आहे स्वरूपशास्त्रीय दृष्टिकोन. चौथा जो आहे कार्यात्मक दृष्टिकोन. पाचवा जो आहे वर्तनात्मक दृष्टिकोन. आणि 6वा रचनात्मक दृष्टिकोन. म्हणजे असे एकूण 6 दृष्टिकोन राजकीय भूगोलाचे आहेत. त्यालाच आपण राजकीय भूगोलाच्या अभ्यास पद्धती असे म्हणतो. आता या अभ्यास पद्धती कशा आहेत, कोणत्या विषयांचा अभ्यास यामध्ये अंतर्भूत आहे, ते आपण प्रत्येक पद्धतीला अनुसरून पाहू. आता पहिला जो आहे राजकीय भूगोलाचा दृष्टिकोन सत्ता पृथक्करण दृष्टिकोन. इंग्लिशमध्ये त्याला द पॉवर अनालिसिस अप्रोच. पॉवर अनालिसिस अप्रोच म्हणजे हा एक विशिष्ट प्रकारचा असा दृष्टिकोन आहे की जो त्या राष्ट्राची सत्ता या संदर्भातला अभ्यास आहे, या संदर्भातला तो दृष्टिकोन आहे. खरं तर राजकीय क्षेत्र किंवा राजकीय विभाग हे कशाच्या अनुषंगाने स्पष्ट केलेले असतात? भारत आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, नेपाळ, भूतान आहे, किंवा आपण म्हणतो की चीन आहे, अमेरिका आहे, उत्तर अमेरिका. तर हे राजकीय विभाग आहेत. एक विशिष्ट असा भूप्रदेश आहे, विशिष्ट असं ते क्षेत्र आहे. आणि म्हणून मग हे राजकीय विभाग राजकीय सत्तेच्या अनुरोधाने स्पष्ट केले जातात. सत्ता अत्यंत महत्वाची असते. पॉवर ज्याला आपण म्हणतो, शक्ती ज्याला आपण म्हणतो, राष्ट्रीय शक्ती. आता एखाद्या देशाची राष्ट्रीय शक्ती ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, कारण प्रत्येक देशाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. किंबहुना मी असं म्हणेल की प्रत्येक देशाचे विकनेस वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक देशाचे स्ट्रेंथेन्स वेगवेगळे आहेत. त्याला अनुसरून त्या देशाची सत्ता निर्माण होत असते. उदाहरणार्थ राष्ट्रीय शक्ती किंवा राष्ट्रीय सत्ता ही 5 विभागामध्ये विभागलेली आपल्याला पाहावयास मिळते. कोणते 5 विभाग? 1 भौगोलिक शक्ती, 2 आर्थिक शक्ती, 3 राजकीय शक्ती, 4 समाजशास्त्रीय शक्ती आणि 5 लष्करी शक्ती. जे ह्या ज्या काही शक्ती आहेत प्रत्येक देशांच्या, की ज्याला आपण सत्ता पृथक्करण दृष्टिकोन म्हणतो, की ज्याच्यामध्ये ह्या 5 शक्तींचा समावेश केला जातो. या 5 शक्तींच्या आधारावरतीच एखाद्या देशाचं भवितव्य अवलंबून असतं, एखाद्या देशाची प्रगती अवलंबून असते, एखाद्या देशाची स्वातंत्र्यता अवलंबून असते, एखाद्या देशाचं संरक्षण या 5 मुद्द्यावरतीच अवलंबून असते. जर एखाद्या देशाची भौगोलिक शक्ती कशी आहे? आता भौगोलिक शक्तीमध्ये काय आहे की जो आपण इतर देशांचा विचार न करता आपण भारताबद्दल फक्त विचार करू की भारताची भौगोलिक शक्ती काय आहे, भारताचं स्थान कुठं आहे, भारताच्या सीमा कोणकोणत्या देशांना भिडलेल्या आहेत, भारताचं एकूण क्षेत्रफळ काय आहे. आता सीमाच्या संदर्भात पहा, भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. हिमालय पर्वतानं भारताची उत्तर भारतीय प्रदेशाची सीमा निश्चित झालेली आहे. भारताचा दक्षिणेकडचा जो भाग आहे तो महासागराने वेढलेला आहे. म्हणजे भारताच्या दक्षिणेकडच्या तिन्ही बाजूस महासागर आहे. म्हणजे जलसीमा आणि भूसीमा भारताला लाभलेली आहे. याचा परिणाम भारताच्या प्रगतीवरती
फार मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याच्या बरोबरच की अंतर्गत स्थिती कशा प्रकारची आहे, नैसर्गिक साधन संपत्ती कोणत्या प्रकारच्या आहेत, वनस्पती, प्राणी, खनिजे, माती किंवा वेगवेगळ्या प्रकारची खनिज संपत्ती, हे जे भौगोलिक स्थान जे असते किंवा भौगोलिक शक्ती असते, हे भौगोलिक घटकांना अनुसरून असते. म्हणजे भारताच्या उत्तरेकडे जो हिमालय पर्वतीय प्रदेश आहे, हा पर्वतीय प्रदेश किंवा ही सीमा ओलांडून भारतामध्ये युद्ध करणं, भारतामध्ये घुसखोरी करणं एवढं सोपं राहिलेलं नाही. तर तो पर्वतीय प्रदेश दुर्गम प्रदेश किंवा हवामानदृष्ट्या प्रतिकूल प्रदेश आहे, तरी सुद्धा काही आतंकवादी घुसखोरी करतात भारतामध्ये, पण त्यांना आपलं भारतीय सैन्य लष्कर तैनात आहे बॉर्डरवरती, ते त्यांना करारी जवाब देतं. तो भाग वेगळा. पण आपल्या सीमा किंवा सरहद्दी कशा प्रकारच्या आहेत, दक्षिणेकडं भारताच्या दक्षिणेला जी सीमा आहे ती संपूर्ण महासागराने वेढलेली आहे. त्यामुळं महासागरावरती, अरबी समुद्रावरती किंवा बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या ठिकाणी भारताचे नाविक तळ आहेत, की जेणेकरून सागरी मार्गे कोणीही कोणत्या इतर देशानं जर आक्रमण केलं तर त्या ठिकाणी आपण त्यांना थोपवू शकतो किंवा परतून लावू शकतो. जे भौगोलिक स्थान एखाद्या देशाच्या विकासावरती सुद्धा कसा परिणाम करतं ते पहा. भारताला जलसीमा मोठ्या प्रमाणात लाभलेली असल्यामुळं भारतीय किनारपट्टीवरती बंदरांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार या बंदरातून मोठ्या प्रमाणात चालतो. इतर देशाशी सहसंबंध प्रस्थापित करणे आपल्याला फार सोयीचं झालेलं आहे. म्हणजे भौगोलिक स्थान एखाद्या देशाचं कसं आहे याचा परिणाम त्या देशाच्या प्रगतीवरती होतो आणि संरक्षणावरती होतो. आर्थिक शक्ती, आर्थिक शक्तीमध्ये काय की उद्योगधंदे कोणकोणत्या प्रकारचे आहेत, त्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची साधन संपत्ती आहे, येथील लोकांचं राहणीमान कशा प्रकारचं आहे, दरडोई उत्पन्न किती आहे, जीडीपी किती आहे, याचा परिणाम देशाच्या विकासावरती होत असतो. त्याचबरोबर जर एखाद्या देशाची आर्थिक स्थिती मजबूत असेल तर तो देश त्या देशावरती कोणत्याही प्रकारचं नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट आलं तर त्या संकटाला धैर्यानं तो सामोरं जातो, परतवून जातो, न डगमगता. मग पण जर एखाद्या प्रदेशाची आर्थिक स्थिती किंवा एखाद्या देशाची आर्थिक स्थिती जर डबघायला आलेली असेल तर असा देश कर्जबाजारी होतो किंवा आर्थिक दिवाळखोरी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं एक शक्यता असते की तो देश गुलामगिरीमध्ये जाऊ शकतो किंवा पारतंत्र्यात जाऊ शकतो किंवा त्या देशातील लोक देशावरती प्रेम, देशावरची निष्ठा हळूहळू कमी करतात. एकंदरीत त्या देशाचं संरक्षण धोक्यात येऊ शकतं. त्यामुळं देशातील जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला हातांना काम पाहिजे, तरच प्रत्येक देशाची प्रगती जलद गतीने होत असते. म्हणजे रोजगाराची उपलब्धता, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार विकसित होणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ती एक फार मोठी शक्ती त्या देशाची असते. या दृष्टिकोनातून अभ्यास आपल्याला सत्ता पृथक्करण दृष्टिकोनामध्ये करावा लागतो. राजकीय शक्ती जे त्या देशामध्ये जे काही गव्हर्नमेंट आहे ते कोणतं आहे किंवा त्यांची ध्येय धोरणं काय आहेत, प्लॅनिंग काय आहे देशाच्या विकासाच्या संदर्भात आणि देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात,
किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे जे निर्णय शासन घेत असतं ते निर्णय आपला शत्रू कोण आहे, आपला मित्र कोण आहे याची पूर्ण जाणीव ठेवूनच निर्णय घेत असतो. आणि मग असे हे निर्णय प्रक्रियेमध्ये जे आहेत राजकीय लोक, ती एक राजकीय सत्ता बनलेली असते की ज्या राजकीय सत्तेचा अभ्यास आपण सत्ता पृथक्करण दृष्टिकोनामध्ये करतो. समाजशास्त्रीय शक्ती, समाजशास्त्रीय शक्ती म्हणजे त्या लोकसंख्येचा आपण अभ्यास करतो की लोकसंख्या कोणत्या प्रकारची आहे, कशा आहे, त्याची कोणती गुणवत्ता आहे. म्हणजे आता भारत हा असा एक देश आहे की भारतामध्ये विविध जातीचे, विविध पंथाचे, विविध वंशाचे लोक राहतात. पण असं असलं तरी सुद्धा भारतामध्ये राहणारे लोक आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व बांधव आहोत, हे सगळ्यांच्या मनामध्ये ठसलेलं आहे. त्यामुळं भारतामध्ये विविध जातीचे, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. अपवादात्मक परिस्थिती सोडली तर सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन बऱ्याच प्रदेशामध्ये वेगवेगळे सण उत्सव साजरे करतात. आता हे जी एकता आहे, विविध धर्मातील, विविध भाषा बोलणारे लोक, विविध धर्माचे आचरण करणारे लोक, ह्यांच्यामध्ये जी एकता असते त्या एकतेमुळे एक विशेष असा समाज निर्माण होतो की ज्या समाजाची निष्ठा आपल्या देशावरती असते, आपल्या राष्ट्रावरती असते. आणि त्यामुळं तुमची लोकसंख्या कोणत्या प्रकारची आहे, लोकसंख्येची गुणवत्ता कोणत्या प्रकारची आहे, त्या लोकसंख्येचं आरोग्य कोणत्या प्रकारचं आहे, किंवा लोकसंख्येशी संबंधित असणाऱ्या समाजाशी संबंधित, मानवी समाजाशी संबंधित असणाऱ्या असंख्य घटकांचा अभ्यास सत्ता पृथक्करण दृष्टिकोनामध्ये समाविष्ट होतो. आणि लष्करी शक्ती, लष्करी शक्ती ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. जसं भारतामध्ये लष्करी शक्ती आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, जे 3 वेगवेगळे विभाग आहेत. हे 3 विभाग किती सशक्त आहेत किंवा या 3 विभागामध्ये कसं कोऑर्डिनेशन आहे याच्यावरती त्या देशाची लष्करी शक्ती अवलंबून असते. एवढंच नाही तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारची हत्यार आहेत, वेपन्स कोणत्या प्रकारचे आहेत, तुमची एकूण जवानांची संख्या किती आहे, सैनिकांची संख्या किती आहे, जे आधुनिक वेपन्स, आधुनिक शस्त्रास्त्र हे किती आहेत आणि किती ट्रेन्ड सैनिक तुमच्याकडे आहेत, सैनिकांचं मनोबल किती आहे, याच्यावरती त्या देशाचं संरक्षण ही अवलंबून असतं. आणि त्या देशाची सत्ता, लष्करी सत्ता किती प्रबळ आहे हेही अवलंबून असतं. म्हणजे अशा प्रकारे सत्ता पृथक्करण जो दृष्टिकोन आहे याच्यामध्ये आपल्याला या घटकांचा अभ्यास करावा लागतो. दुसरा जो आहे तो ऐतिहासिक दृष्टिकोन, हिस्टॉरिकल अप्रोच. ऐतिहासिक दृष्टिकोन, खर तर विद्यार्थी मित्र, इतिहास आणि भूगोल हे दोन्ही विषय एकमेकाशी फार निकटचे आहेत, फार जवळचे आहेत. म्हणजे काही शास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळी आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळी तो अभ्यास भौगोलिक दृष्टिकोनातून करायला पाहिजे, आणि ज्यावेळी आपण भूगोलाचा अभ्यास करतो त्यावेळी तो अभ्यास ऐतिहासिक दृष्टिकोनातून करायला पाहिजे. कारण कोणतीही घटना जी घडत असते ती पृथ्वीच्या पृष्ठभागावरती घडत असते आणि विशिष्ट अशा ठिकाणी घडत असते, विशिष्ट वेळी घडत असते. म्हणजे इतिहासामध्ये आपण अभ्यासतो ऐतिहासिक घटनांचा, इतिहासामध्ये आपण ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करतो की कोणत्या काळामध्ये कोणत्या प्रकारची घटना घडली. भूगोलामध्ये आपण कोणत्या ठिकाणी ती ऐतिहासिक घटना घडली. म्हणजे भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रदेश महत्वाचा असतो, इतिहासाचा अभ्यास करत असताना
कालखंड महत्वाचा असतो, सनावळ्या महत्वाच्या असतात. पण तरी सुद्धा हे दोन्ही घटक एकमेकाशी पूरक आहेत, इतिहास आणि भूगोल. भूगोलामध्ये आपण वेगवेगळ्या राजकीय घडामोडींचा अभ्यास करतो. खर तर भूतकाळातील घटना, वर्तमान काळातील समस्या ह्या जर समजावून घ्यायच्या असतील तर आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन हा अभ्यासावाच लागतो. म्हणजे राजकीय भूगोलामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. तो का? तर त्याचा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला भूतकाळातील घटना समजतात. एवढंच नाही तर वर्तमान काळातील समस्याही आपल्याला कळतात आणि मग भविष्य काळाचा वेध घेऊन आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या योजना आखायला पाहिजेत याची कल्पना येते. व्हिटलेसी एक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांचा एक ग्रंथ आहे, द अर्थ अँड स्टेट. द अर्थ अँड स्टेट हा व्हिटलेसी यांनी लिहिलेला अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे की या ग्रंथामध्ये फ्रान्स या देशाच्या राजकीय प्रगतीचे वर्णन व्हिटलेसी यांनी केलेलं आहे. फ्रान्स या देशाच्या राजकीय प्रगती कशी कशी होत जाते, त्या राजकीय प्रगतीचे टप्पे कोणकोणते आहेत आणि ते विकासामध्ये अडथळे कोणकोणते आले किंवा कोणकोणत्या घटकाचा राजकीय प्रगतीवरती प्रभाव पडला, हे सर्व विवेचन त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेलं पाहावयास मिळते. हा ऐतिहासिक दृष्टिकोन जो आहे तो अत्यंत महत्वाचा का समजला जातो, तर एखाद्या देशाची प्राचीन काळातील स्थिती काय आहे आणि वर्तमान काळातील स्थिती काय आहे याचा अभ्यास ऐतिहासिक राजकीय भूगोलाच्या सहाय्यानेच उत्तम पद्धतीने करता येतो. म्हणजे एखाद्या देशाचं स्थान आपण उदाहरणार्थ भारत, मी वारंवार भारताचा उल्लेख करतोय कारण भारतात आपण ज्या देशामध्ये राहतोय त्या देशाची पूर्वकल्पना आपल्याला माहीत असते. भारत 1947 ला स्वतंत्र झाला. 1947च्या पूर्वी भारताची स्थिती काय होती हा इतिहास ज्यावेळी आपण अभ्यासतो आणि आजचा भारताची स्थिती काय आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने जी वेगवेगळ्या टप्प्यावरती जी प्रगती केलेली आहे आणि ही प्रगती करत असताना वेगवेगळ्या समस्यांना सामोरा गेलेला आहे. त्या घटकांचा ज्यावेळी आपण इतिहास पाहतो, इतिहास अभ्यासतो, त्यावेळी आपल्याला वर्तमान तर कळतो, पण भविष्यामध्ये आपल्याला कसं चालावं लागेल, भविष्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागेल याचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो, याच्यावरती चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं आणि मग याला अनुसरून आपल्याला योजना आखाव्या लागतात. मग हा जो काही हिस्टॉरिकल अप्रोच आहे, हा हिस्टॉरिकल अप्रोच राजकीय भूगोलाच्या अभ्यासाचा एक महत्वाचा दृष्टिकोन किंवा महत्वाची अभ्यास पद्धती म्हणून ओळखली जाते. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी वेळ संपलेली आहे. आपण नक्कीच पुढील तासाला आहे हा भाग पुढे कंटिन्यू करू. अजून 4 दृष्टिकोन आहेत. आजच्या तासाला आपण 2च दृष्टिकोन पाहिलेत, सत्ता पृथक्करण दृष्टिकोन आणि ऐतिहासिक दृष्टिकोन. आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार. घरी राहा आणि सुरक्षित राहा.